एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 5 मॅथ्समधील चॅप्टर नंबर 1 पाहणार आहोत. तो आहे रोमन न्यूमरल्स. या व्हिडिओमध्ये आपण रोमन न्यूमरल्स म्हणजे काय, त्याचे काही रूल्स आणि प्रॉब्लेम सेट कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. रोमन न्यूमरल्स. Roman numerals are formed by using 7 symbol given below. रोमन न्यूमरल्सचे काही 7 सिम्बॉल आहेत ते आपण पाहणार आहोत. तर इथे वरती सिम्बॉल दिलेले आहेत, खाली नंबर्स आहेत. 1 नंबरसाठी आपण I यूज करतो, 5 साठी V, 10 साठी X, 50 साठी L, 100 साठी C, 500 साठी D आणि 1000 साठी M. हे 7 सिम्बॉल्स आहेत जे की आपण याचा यूज करून आपण रोमन न्यूमरल्स लिहू शकतो. इन दिस मेथड्स देअर वॉज नो सिम्बॉल फॉर 0. या मेथडमध्ये 0साठी कोणताही सिम्बॉल नाही. अल्सो द व्हॅल्यू ऑफ सिम्बॉल्स डिड नॉट चेंज विथ इट्स प्लेस. तर हे प्लेसनुसार या सिम्बॉलची व्हॅल्यू चेंज होत नाही. देअर आर सर्टन रूल्स फॉर दी रोमन न्यूमरल्स. Let us see how to write 1 to 20 using these rules and the symbol I, V and X. काही रूल्स आहेत, त्यांचा यूज करून आपण 1 to 20 सिम्बॉल्स कसे लिहू शकतो आणि I, V आणि X यांचा यूज आपण कसा करू शकतो ते आपण पाहणार आहोत. आता यातील फर्स्ट रूल पाहूया. रूल नंबर 1. इफ आयदर ऑफ सिम्बॉल I or X इज रिटर्न कॉन्सिक्वेंटली 2 or 3 टाइम्स, देअर सम टोटल इज द नंबर दे मेक्स. जर सिम्बॉल I आणि X हे आपण सलग 2 ते 3 वेळा जर लिहिला तर त्यांची येणारी जी सम आहे तोच तो नंबर असेल. आता एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल. वरती इंटरनॅशनल नंबर दिलेले आहेत आणि खाली रोमन न्यूमरल्स. आता 1 साठी आपण काय यूज करतो, I. 2 साठी 2 टाइम्स I, सो I प्लस I 2I. सो 2 साठी आपण 2I हा यूज करतो. 3 साठी 3I, 1 2 3, सो 3I. पण 4 साठी आपण 4 टाइम्स I लिहू शकत नाही. त्यासाठी नेक्स्ट रूल आहे. रूल नंबर 2. The symbol I or X can be repeated consequently for maximum of 3 times. सिम्बॉल I किंवा X हा आपण सलग जास्तीत जास्त आपण 3 वेळाच तो लिहू शकतो. त्यापेक्षा जास्त वेळा तो आपण रिपीटेड लिहू शकत नाही. The number V is never repeated consequently. सो V हा जो सिम्बॉल आहे तो आपण रिपीटेड लिहू शकत नाही, तो आपण 1 टाइम्सच लिहू शकतो. एक्झाम्पलवरून पाहूया. 10 साठी आपण 2 टाइम्स V हा लिहू शकत नाही. 10 साठी आपल्याकडे सिम्बॉल आहे X, सो 10 साठी आपण X लिहू शकतो. रूल नंबर 3. व्हेन आयदर I or V इज रिटर्न ऑन द राईट ऑफ द सिम्बॉल ऑफ बिगर नंबर, इट्स व्हॅल्यू इज ॲडेड टू द व्हॅल्यू ऑफ बिगर नंबर. जेव्हा सिम्बॉल I किंवा V हा सिम्बॉल आपण एखाद्या बिगर नंबरच्या राईट साईडला जेव्हा लिहित असतो तेव्हा त्या नंबर्सची ॲडिशन होत असते. ओके, एक्झाम्पलवरून पाहूया. आता इथे V आहे, V हा बिगर नंबर आहे. V मीन्स 5 आणि त्याच्या राईट साईडला आपण I लिहिलेला आहे. सो ह्या आयची ह्या Vमध्ये ॲडिशन होत असते. सो V साठी आपण 5 प्लस आयसाठी आपण 1 लिहितो. सो 5 + 1 = 6. म्हणजे जेव्हा I किंवा V हा बिगर नंबरच्या राईट साईडला येत असतो तेव्हा त्यांची ॲडिशन होत असते. आता सेकंड एक्झाम्पल. X म्हणजे 10 आणि I हा 1. ह्या 1 10मध्ये ॲड होईल. सो 10 + 1 = 11. XV बिगर नंबरच्या राईट साईडला V हा सिम्बॉल आलेला आहे, सो हा V या Xमध्ये ॲड होईल. म्हणजे 10मध्ये 5 ॲड होईल, सो येईल 15. रूल नंबर 4. व्हेन I इज रिटर्न ऑन द लेफ्ट ऑफ V or X, देन इट्स व्हॅल्यू इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ X or V. जेव्हा
आय हा सिम्बॉल आपण व्ही आणि एक्सच्या लेफ्ट साईडला लिहित असतो तेव्हा त्या आयची व्हॅल्यू ही व्ही आणि एक्समधून सबस्ट्रॅक्ट होत असते. ओके, एक्झाम्पलवरून पाहूया. आय व्ही. आता इथे व्हीच्या लेफ्ट साईडला आपण आय लिहिलेला आहे, म्हणजे व्ही म्हणजे किती 5 आणि आय म्हणजे 1, म्हणजे 5मधून हा 1 मायनस होईल. सो किती आन्सर येईल 4. इथे आय एक्सच्या लेफ्ट साईडला आय लिहिलेला आहे, सो यांची सबस्ट्रॅक्शन होईल. सो 10 minus 1 is equal to 9. However, the symbol I is not written more than once before V or X. सिम्बॉल आय हा व्ही आणि एक्सच्या लेफ्ट साईडला आपण एकदाच लिहू शकतो, त्यापेक्षा जास्त वेळा आपण तो लिहू शकत नाही. एक्झाम्पल, आपल्याला जर 3 लिहायचा असेल तर आपण 5च्या लेफ्ट साईडला 2 टाइम्स आय लिहू शकत नाही, म्हणजे व्हीच्या लेफ्ट साईडला आपण 2 टाइम्स आय लिहू शकत नाही. इट इज रॉंग. 8 लिहायचा असेल तर आपण एक्सच्या लेफ्ट साईडला 2 टाइम्स आय लिहू शकत नाही. इट इज टोटली रॉंग. हाऊ टू राईट रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्स कसे लिहायचे ते आपण इन शॉर्टमध्ये पाहूया. आता 19 आहे, इथे 19 कसे लिहायचे, 10 + 9. सो 10. आता या 9 कसा डिवाईड करता येईल, 10 + 9, 10 - 1. 10 - 1 इज इक्वल टू 9. सो 10साठी आपण एक्स लिहितो आणि 10 - 1साठी एक्सच्या लेफ्ट साईडला आपण आय लिहित असतो. सो एक्स हा 90साठी आपण लिहित असतो. आता 20साठी कसा लिहितो, 20साठी 10 + 10. 10साठी आपण काय लिहितो, एक्स, आणि या 10साठी एक्स. आता 14 आहे, इथे 10 + 4. आता इथे 10 + 5 - 1. 5मधून 1 मायनस झाला, सो आपण 10साठी एक्स लिहिला आणि 5 - 1साठी व्हीच्या लेफ्ट साईडला आय लिहिला. आता आपल्याला 17 लिहायचं आहे. 17 कसा लिहिता येईल, 10 + 7. आता 10 + 5 + 2. 7चं डिवाईड केलं आपण 5 + 2. ओके, 10साठी आपण लिहितो एक्स, 5साठी काय लिहितो व्ही आणि 2साठी 2 टाइम्स आय. अशा प्रकारे आपण हे रोमन न्यूमरल्स लिहित असतो. प्रॉब्लेम सेट फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट. राईट ऑल दी न्यूमरल्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्सचा यूज करून आपण 1 to 20 नंबर्स लिहायचे आहेत. 1साठी येईल आय, 2साठी येईल 2 टाइम्स आय, 3साठी 3 टाइम्स आय, 4साठी व्हीच्या लेफ्ट साईडला आय येईल, 5साठी व्ही, 6साठी व्ही आय, 7साठी व्ही डबल आय, 8साठी व्ही ट्रिपल आय, 9साठी आय एक्स, 10साठी एक्स. आता इथे आपण 1साठी आय वापरलेला आहे, 2साठी 2 टाइम्स आय, 3साठी 3 टाइम्स आय, 4साठी, आता इथे 4साठी आपण 4 टाइम्स आय लिहू शकत नाही, तर आपण काय करणार आहोत, 5 - 1 करणार आहोत. सो 5साठी व्ही आणि त्यातून 1 मायनस केला म्हणून व्हीच्या लेफ्ट साईडला आपण आय लिहिलेला आहे. 5साठी व्ही. आता 6साठी काय लिहायचं आहे, व्ही, 5 + 1. सो 5साठी आहे व्ही, व्हीच्या राईट साईडला आपल्याला आय लिहायचं आहे. सो 7साठी व्ही डबल आय, 8साठी व्ही ट्रिपल आय, 9साठी आता इथे लिहायचं आहे 9 म्हणजे 10 - 1. सो 10साठी एक्स आणि एक्सच्या लेफ्ट साईडला आय लिहायचा आहे. 10साठी एक्स. 11साठी एक्स आय, 12साठी एक्स डबल आय, 13साठी एक्स ट्रिपल आय, 14साठी एक्स आय व्ही, 50साठी एक्स व्ही, 16साठी एक्स व्ही आय, 17साठी एक्स व्ही डबल आय,
18साठी एक्स व्ही ट्रिपल आय, 19साठी एक्स आय एक्स, 20साठी एक्स डबल एक्स. सेकंड नंबर क्वेश्चन आहे, राईट द फॉलोविंग नंबर यूजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. इथे काही रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत, त्यांचा वापर करून आपल्याला इंटरनॅशनल नंबर्स लिहायचे आहेत. आता व्ही कशासाठी यूज करतो आपण? 5साठी. व्ही डबल आय 5 6 7. एक्स 10साठी. एक्स ट्रिपल आय 10 11 12 13. एक्स आय व्ही हा काय झाला? 40. एक्स व्ही आय हा झाला 16. एक्स व्ही ट्रिपल आय हा काय झाला? एक्स म्हणजे 10, व्ही मीन्स 5 15 16 17 18. एक्स आय एक्स हा काय झाला? 9. 10 - 1 झाला ना, सो 9. क्वेश्चन नंबर 3, फिल इन द एम्प्टी बॉक्स. इथे नंबर्स आहेत, रोमन न्यूमरल्स आहेत सेकंड नंबर बॉक्सला. 3 नंबरसाठी कोणता रोमन न्यूमरल्स येईल? 3 टाइम्स आय. 8साठी व्ही अँड 3 टाइम आय. आता इथे काय दिलेलं आहे? व्ही आय मीन्स व्ही म्हणजे 5, आय मीन्स 1. 5 + 1 6. SIX 6. 10 + 2 टाइम्स आय 10 11 12. इथे 15 दिलेला आहे, त्याचा रोमन न्यूमरल्स लिहायचा आहे एक्स व्ही. क्वेश्चन नंबर 4, राईट द नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्सचा यूज करून हे नंबर्स फिल करायचे आहेत. 9साठी कोणता रोमन न्यूमरल्स येईल? आय एक्स. 2साठी 2 टाइम्स आय. 17साठी एक्स व्ही 2 टाइम्स आय. 4साठी आय व्ही. 11साठी एक्स आय 10 + 1. 18साठी एक्स व्ही अँड 3 टाइम्स आय 10 + 5 15 15 16 17 18. Question number 5, in the table below each given number is written in the international number and then again in a Roman numerals. If it is written correct in Roman numerals, put right in the box. If not put cross and correct it. इथे काही इंटरनॅशनल नंबर दिलेले आहेत, त्यांचे रोमन न्यूमरल्स पण दिलेले आहेत. त्यातील जे करेक्ट आहेत त्यांच्या खाली करेक्ट साईन करायचे आहे आणि जे रॉंग आहेत त्यांच्या खाली क्रॉस करून तो नंबर करेक्ट लिहायचा आहे. आता इथे इंटरनॅशनल नंबर 4 आहे. 4साठी 4 टाइम रोमन न्यूमरल्समध्ये आय लिहिलेला आहे, सो इट इज रॉंग. आपण 4 कसा लिहितो? 5 - 1. सो व्हीच्या लेफ्ट साईडला आपण आय लिहित असतो, सो इट इज करेक्ट. नेक्स्ट 6, व्ही आय इट इज राईट. 5 + 1 म्हणजे व्हीच्या राईट साईडला आय, इट इज करेक्ट. 8 कसा लिहितो आपण? हा इथे कसा दिलेला आहे? 10च्या लेफ्ट साईडला 2 टाइम्स आय लिहिलेला आहे, सो इट इज रॉंग. इट इज रॉंग. कसा लिहायचा आहे 8? व्ही अँड 3 टाइम्स आय, इट इज करेक्ट. 16 कसा लिहायचा आहे? एक्स व्ही आय, इट इज करेक्ट. 15 कसा लिहायचा आहे? इथे 3 टाइम्स व्ही दिलेला आहे, सो इट इज रॉंग. एक्स व्ही असा लिहायचा आहे 15. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट फर्स्टमधील सर्व क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम सेट फर्स्ट समजलेला असेल. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.